त्र्यंबकेश्वर मंदिरात होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाविरोधात पुरातत्व विभागाचा इशारा. महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात होणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाच्या अडचणीत वाढ झाली आहे. या कार्यक्रमाविरोधात माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना पत्र पाठवल्यानंतर आता पुरातत्व विभागाने त्र्यंबकेश्वर देवस्थानाला पत्र पाठवलं आहे. मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमावर ASIनं आक्षेप नोंदवला आहे. महाशिवरात्रीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणं हे AMASR कायद्यानुसार नियमबाह्य असल्याचं म्हटलंय. त्याप्रमाणे कार्यक्रमापूर्वी ASI दिल्लीकडून परवानगी घेण्याचे आदेश त्यांनी देवस्थानला दिले आहेत. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता. मंदिरात गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा ASIने दिला होता. त्याप्रमाणे मंदिरातील VIP दर्शनासाठी उत्तरेकडील गेटवर 200 रुपये शुल्क घेतल्याचा प्रकार समोर आला आहे आणि अशा प्रकारे प्रवेश शुल्क घेणं हे AMASR कायद्याचं उल्लंघन असल्याचं ASIनं म्हटलं आहे. याबाबत देवस्थान ट्रस्टने तातडीने सुधारात्मक उपाययोजना कराव्यात अशी सूचना पुरातत्व विभागाने दिली आहे. त्याप्रमाणे संबंधित प्रकरणावर तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेश देण्याबाबत दिल्ली आणि मुंबई ASI अधिकाऱ्यांना कळवलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.